घनसोलीमध्ये या ठिकाणी आपण एक व्हिडिओ टाकलेली की इथलं जे बाथरूम आहे अक्षरशः याच्यामध्ये हागून ठेवलेलं आहे, पण तिथं पाणीच नाही. तर ह्यांनी आता काय केलंय ते साफ करून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथे पाण्याची सुविधा नाहीये. तर लोक हे दाखव, हे बघ, हे दाखव, अशा पद्धतीने हे बॉटल्स घेऊन बाथरूमला जात आहेत. म्हणजे इथे पाण्याची सुविधा नाहीये, नाही लाईट आहे इथे. आणि मी इथं फोन केलेला आहे. हे डिटेल्स मी जनतेला सांगतो की या डिटेल्स आहेत, याच्यावरती फोन करायचे. इथं पार्कर एक इथले सुपरवायझर आहेत, सुपरवायझरचं नाम आहे. तर याच्यावर फोन करून तुम्ही डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांना सांगू शकता की या ठिकाणी पाणी नाही. दोन दोन टाक्या लावल्यात, पण या दोन टाक्याचा काहीच वापर नाहीये. आणि या ठिकाणी या दाखवतो तुम्हाला, म्हणजे बिलकुल काहीच सुविधा नाहीये आणि कोणाला काही घेणं देणं नाहीये. या ठिकाणी हे साफ तर करून घेतलं, पण या ठिकाणी पाणीच नाही. दोन दोन नळ आहेत पण पाणीच नाही या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर इथे म्हणजे साफ करून घेतलं त्यांनी, छान पद्धतीने सॅनिटाईज तरी करून घेतलं, पण या ठिकाणी बिलकुल पाण्याची सुविधाच नाही. हे बघ, चालू करून ठेवले, पाण्याची सुविधा बिलकुल नाहीये. आणि मी असे खूप सारे टॉयलेट्स बघितले की ज्या ठिकाणी लेडीज टॉयलेट्स मध्ये दरवाजेच नाहीयेत. तुम्हाला कुठे काही टॉयलेटच्या अशा काही घाणेरड्या गोष्टी तुम्हाला दिसल्या जिथे हागून ठेवले पण पाणीच नाहीये आणि अशा ठिकाणी बॉटलचा यूज करतायत लोक, तर हे जे डिटेल्स आहेत ना, नसतील ना तर मला सांगत जावं, मी याच्यावर व्हिडिओ बनवेल आणि त्यांचे डिटेल्स असे बाहेर काढण्याचा ट्राय करेल. तर नक्की त्यांना फोन करून सांगा, कारण हे जनतेचं टॉयलेट आहे आणि जनतेने प्रश्न उचलणं खूप जास्त गरजेचं आहे.